थोड्याच वेळात मॅच सुरू होणार आहे। दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकलेला आहे आणि भारत पहिली बॅटिंग करणार आहे, त्यामुळे उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। सकाळपासून पाऊस सुरू होता, त्यामुळे मॅच होईल की नाही प्रत्येक जण याची वाट पाहत होतं आणि अखेर टॉस झाला आणि मॅच काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे। दक्षिण आफ्रिका बॉलिंग करणार आहे, भारत दक्षिण आफ्रिकेत महामुकाबला थोड्याच वेळात होणार आहे। वेगवेगळ्या ठिकाणाहून आमच्या महिला प्रतिनिधी याचे ताजे अपडेट आपल्याला देत आहेत। सीमा आढे आहेत, स्वाती आहेत, अमर काणे देखील आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। मात्र या सगळ्यामध्ये जर आज आपण पाहिलं तर सगळ्यांची नजर जी आहे ती आजच्या मॅचवर आहे। कोण विश्वविजेता होणार याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होईल। महिला विश्वचषक स्पर्धेत फायनलचा थरार थोड्याच वेळात रंगणार आहे। उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारून आपण खरं तर फायनलला पोहोचलेलो, त्यामुळे आजच्या खेळीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। स्वाती आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वाती, काही मिनिटांमध्ये मॅच सुरू होईल, लोकांची गडबड सुरू असेल स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी, कारण काही वेळातच भारत बॅटिंग करणार आहे। नेमकं काय सुरू आहे? नक्कीच आता थोड्या वेळातच मॅच सुरू होणार आहे, आपली बॅटिंग आहे। परंतु मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता सध्या जे आहे पुन्हा आभाळ भरून आलेलं आहे। मी कॅमेरा पर्सनला सांगते की पुन्हा एक सावट जे आहे दिसून येत आहे। आपले प्रेक्षक जे आहेत ते कंटिन्यू येतच आहेत, जे क्रिकेट प्रेमी आहेत मॅच बघण्यासाठी ते येतच आहेत आणि त्यांची लगबग जी सुरू आहे की स्टेडियमवर जाण्यासाठी। परंतु पुन्हा एकदा पावसाने आहे तो काळोख केलेला आपल्याला दिसून येतो। आपण बघतोय की दाटलेला आहे पूर्ण काळोख याच्यामध्ये। आपल्यासोबत काही प्रेक्षक पण आहेत, आपण त्याच्यात बातचीत करूया। क्या बताएंगे आप मैच देखने के लिए किसको खास देखने के लिए? मैं तो पूरी टीम को चीयर करती हूँ, कोई एक प्लेयर को नहीं। यहाँ हम मैच देखने आने के लिए हमको बहुत डिफ़िकल्टी हुई क्योंकि हमको टिकट नहीं मिली थी। हमारी फ़्लाइट भी 2 o'clock डिले हो गई थी बारिश के कारण, तो पर स्टिल हमको टिकट मिल गई, इसलिए फॉर्चुनेटली हाँ मीन्स अभी बारिश पड़ गई और अभी तक मैच डिले हो गया, ताकि और हमारा मैच भी नहीं छूटेगा। हम लोग बहुत एक्साइटेड है। हम सब विश करते हैं कि इंडिया जीते और एक नया रिकॉर्ड बनाए। और हम सब अहमदाबाद से आए हैं स्पेशली, और जैसे मेरी डॉटर ने बताया हमारा फ्लाइट डिले था, हमें लगा हम लोग की मैच मिस हो जाएगी। हमारी टिकट्स भी हमको लास्ट मोमेंट पे मिली है, सो हमें लग रहा है कि मैच हमारे साथ ही है। कहते हैं ना, फॉर्चून हमारे साथ है, इंडिया जीतेगा ही। हम अहमदाबाद से आए हैं फैमिली के साथ इंडिया टीम को चीयर करने के लिए, तो वी आर विद द इंडियन गर्ल्स टीम एंड वी विश दे वो लोग जीते। बघतो की प्रेक्षक कशा प्रकारे आहेत, काय म्हणाल तुम्ही पण आलात मॅच बघायला? इंडिया 100% जिंकणार आहे, पण त्यासाठी पाऊस गेला पाहिजे पहिला, आणि इंडियाची पहिली बॅटिंग आहे, बघू आता किती रन बनवतात। नक्कीच आपल्यासोबत आणखीन काही प्रेक्षक आहेत, प्रतिक्रिया जाणून घेऊया। क्या बताएंगे आप, क्रिकेट देखने हैं क्या? जीत जाएगी आज इंडिया। ये बघतोय आपण एकंदरीत लगबग सुरू आहे प्रेक्षकांची आणि लवकरच मॅच सुरू होणार आहे, त्यामुळे कशा प्रकारे आपण लवकरात लवकर स्टेडियमवर पोहोचू यासाठी प्रेक्षक आहेत ते घाई करताना दिसत आहेत। जवळपास स्टेडियम आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी रांगा लागलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। अगदी स्वाती, खूप लांबून लोक जे ते आजची मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत। खरं तर उत्साहाचं वातावरण आहे आणि तुम्ही तर तिथे आहात, हा सगळा प्रसंग तुम्ही पाहताय। नेमके किती क्रिकेट प्रेमी आनंदाच्या वातावरणात मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी ही अपडेट घेतच राहणार आहोत स्वाती। मात्र तुमच्यासोबत काही क्रिकेट प्रेमी जोडले जात आहेत, ते का मॅच पाहण्यासाठी आले, त्यांचे आवडते खेळाडू कोणते आहेत, कोणत्या खेळाडूंची खेळी त्यांना आवडते, ती का आवडते, किंवा आपण जर पाहिलं तर जेमिमाचे रील्स सगळीकडे व्हायरल झालेले आहेत तिच्या ऐतिहासिक खेळीनंतर। मोठ्या प्रमाणात तिचे फॅन देखील इथे आलेले आहेत। काय नेमकं त्यांना वाटतंय? इंडिया इज गोना विन दिस वर्ल्ड कप। यस, थैंक यू। इंडिया विल विन दिस वर्ल्ड कप। चलो इंडिया कर इंडिया। आपण बघतोय की अगदी लहान मुलांपासून
पूर्ण कुटुंब घेऊन याच्यामध्ये आलेले दिसतात क्रिकेट बघण्यासाठी. एक उत्साह आहे अजूनही, जरी पाऊस पडत असला किंवा पाऊस पडून गेलेला आहे. टॉस झालेला आहे आणि लवकरच क्रिकेट मॅच सुरू होणार आहे. त्याच्यामुळे आपण बघतोय की जो उत्साह आहे तो अजूनही कायम आहे. परंतु काही जे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांची काहीशी नाराजी देखील दिसून येते की पाऊस पडला तर मग आम्हाला मॅच बघता येणार नाही किंवा मॅच होणार तर नाही ना, अशी थोडीशी धाकधूक देखील क्रिकेटप्रेमींमध्ये आहे. परंतु आता टॉस झालेला आहे त्याच्यामुळे सगळेजण स्टेडियमच्या दिशेने निघालेले आहेत. निश्चित. स्वाती, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होणार आहे.